सुनबाई, तुला काय वाटतं गरमी जास्त आहे म्हणून माझ्या मुली त्यांच्या माहेरी येऊ नयेत? विमलताई असं त्यांची मोठी सुनबाई अंजनी सोबत बोलतच होत्या. तेवढ्यात विमलताईंची दुसरी सून मधुरा मध्येच म्हणाली, वहिनी, अशी काय अडचण आहे म्हणून तुम्ही नवनवीन कारणे शोधून काढत आहात? मधुरा, मी जे काही करत आहे ना त्यात तुझे देखील भलं आहे आणि ह्या घराचं देखील. तू या घरात नवीन आली आहेस, त्यामुळे पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीची तुला जाणीव नाही आहे. अंजलीने एवढे समजून सांगितले तरी सुद्धा मधुराला काहीच समजले नाही. उलट ती आपल्या मोठ्या जाऊबाईला अंजलीला उलट उत्तर देत म्हणाली, वहिनी, तुम्हाला तुमच्या माहेरी जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मी मंगेशला सांगितलं आहे आपण गोव्याला जाणे कॅन्सल करूया, कारण घरी दोन्ही नंदनबाई येत आहेत. एकीची मुलं सोबत येणार आहेत आणि दुसऱ्या नंदनबाई गरोदर आहेत. शाळांना उन्हाळी सुट्टी लागली आहे म्हणून पूजाताई त्यांच्या मुलाला घेऊन मामाच्या घरी आवडीने घेऊन येत आहेत. तर कविताताई काही महिन्यांनी आई होणार आहेत. त्यांच्या अशा दिवसात त्यांचे आपणच लाड करणार नाही तर कोण करणार? अंजनी म्हणाली, बरं बाई, तुला तुझ्या नंदांचे लाड पुरवायचे आहेत तर तू पुरव, मला काहीच अडचण नाही. एवढं बोलून अंजनी आपल्या खोलीत आपल्या माहेरी जाण्यासाठी बॅग भरण्यासाठी गेली. तर दुसरीकडे मधुरा सर्व घर आवरू लागली. आपली दोन्ही ननंदबाई येणार आहेत, त्यांना घर अगदी टापटीप दिसायला हवं. आता तर वहिनी देखील घरात नाही, त्यामुळे घर जेवढं स्वच्छ आणि नीटनेटकं असेल त्याचे सर्व श्रेय मलाच मिळेल, असा विचार करून मोठ्या आनंदाने मधुरा आपल्या नंदांच्या येण्याची तयारी करू लागली. अंजनीने आपली बॅग भरली आणि संध्याकाळी संजय ऑफिसवरून घरी आल्याबरोबर त्याच्याच गाडीने आपल्या माहेरी निघून गेली. तो दिवस असाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 11 वाजायच्या सुमारास पूजा आणि कविता आपल्या माहेरी आल्या. आपल्या दोन्ही मुलांना आणि मोठ्या मुलीच्या मुलाला पाहून विमलताई खूपच खुश झाल्या. मुलीने घरात पाऊल ठेवताच त्या म्हणाल्या, कधीपासून मी दरवाजाकडे नजर लावून बसली होती. तुम्ही सकाळी येणार होतात ना, एवढा उशीर का केलात? आता तर सूर्य डोक्यावर आला आहे. पूजा गमतीत म्हणाली, अगं आई, तुझा नातू आहे ना वेदांत, त्याला इकडे यायचेच नव्हते, त्यामुळे तो सकाळी उठतच नव्हता. आता शेवटच्या प्रयत्नात उठला म्हणून त्याला इकडे घेऊन आले, नाहीतर त्याला आणतच नव्हते. वेदांतने जेव्हा आपल्या आईचे असे शब्द ऐकले तेव्हा तो रागाने म्हणाला, अगं आजी, आई खोटं बोलत आहे. आज मला मामाकडे यायला मिळेल म्हणून मी सर्वात अगोदर उठलो होतो. मीच तर आईला उठवली. आपल्या नातवाचे असे शब्द ऐकल्याबरोबर विमलताईंनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाल्या, अरे बाळा, तुझी आई मस्करी करते. तुम्ही जेव्हा निघालात ना तेव्हा तुझ्या आईने फोन करून मला सगळं सांगितलं की आज तू खूप लवकर उठलास आणि तूच सगळ्यांना उठवलंस. एवढं बोलून विमलताई आणि पूजा दोघीही हसू लागल्या. आई आणि आजी दोघी हसू लागल्यामुळे वेदांचा चेहरा पडला. त्याचा असा पडलेला चेहरा पाहून त्याची आवडती मामी मधुरा लगेच त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, अरे वेदांत बाळा, तू नाराज का होतोयस? तुला खायला काय हवं हे सांग बरं. तुझ्यासाठी मी पटकन तुझ्या आवडीची मॅगी बनवून देते. आपल्या आवडीची मॅगी मामी बनवून देत आहे असं ऐकल्याबरोबर वेदांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. मग तो लगेचच आपल्या आईकडे रागीत नजरेने पाहत म्हणाला, पाहिलंस का आई, मामी माझी किती लाड करते आणि तू तुझ्याकडे एक दिवस मॅगी मागितली की लगेच तोंड वाकडं करत म्हणतेस जंक फूड खायचं नसतं. मधुरा आता वेदांसाठी मॅगी बनवायला किचनमध्ये गेली. तिने वेदांसाठी मॅगी बनवली आणि इतर सर्वांसाठी कोकम सरबत बनवून आणलं. सर्वजण कोकम सरबत प्यायले, पण थंडगार कोकम सरबत पिऊन झाल्यावर कविता म्हणाली, आई, हा फॅन फिरतोय की नाही? किती गरम होत आहे. असं रात्री सुद्धा फॅन खाली झोपावं लागणार की काय? विमलताई म्हणाल्या, नाही नाही, तुम्हाला मी अशीच फॅन खाली बसून ठेवणार नाही. चला, तुम्ही एसी रूम मध्ये चला. असं म्हणत विमलताई आपल्या दोन्ही मुलींना घेऊन आपली मोठी सून अंजनीच्या खोलीत गेल्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी एसीचा स्विच ऑन केला आणि एसीचा रिमोट शोधू लागल्या. परंतु खूप वेळ झाला त्यांना काही एसीचा रिमोट सापडला नाही. त्यामुळे अंजनीच्या खोलीमध्ये तिच्या नंद आणि सासूबाईंचा आवाज घुमू लागला. कोणी म्हणत होतं तिने तर मुद्दाम रिमोट लपून ठेवला असेल, तर कोणी म्हणत होतं लपून काय, ती सोबतच घेऊन गेली असेल. तिला माहित होतं ना आपण इथे येणार आहोत, तिची खोली आपण वापरली तर खराब करू, म्हणून मुद्दाम तिने असा डाव खेळला असेल. त्या तिघींचा आवाज ऐकून स्वयंपाकघरात काम करणारी मधुरा तिथे आली आणि म्हणाली, अहो आई, काय झालं आहे? काही अडचण आहे का? कविता पटकन म्हणाली, अगं वहिनी, अडचण कसली? मोठ्या वहिनीने एसीचा रिमोट देखील सोबत नेला आहे. बाहेर किती गरमी आहे, त्यात तो हॉल मधला फॅन फिरतो की नाही ते सुद्धा कळत नाही. एवढ्या गरमीमध्ये जीव कासावीस होतो.
मधुरा पटकन म्हणाली, एवढीच अडचण आहे ना, मग माझ्या खोलीमध्ये चला, मी तुम्हाला एसी चालू करून देते. मधुराच्या दोन्ही नंदा आपल्या मुलांना घेऊन मधुराच्या खोलीत गेल्या. तिथली एसी चालू झाल्यावर सर्वांनाच खूप बरं वाटलं. साधारण अर्धा तासाने मधुरा पुन्हा स्वयंपाकघरातून खोलीत आली आणि प्रत्येकाला विचारू लागली, दुपारच्या जेवणात मी मटकीची भाजी, वरण भात, लोणचं, पापड, कोशिंबीर बनवत आहे. अजून कोणाला काही हवं असेल तर सांगा. कविता पटकन म्हणाली, वहिनी, मला पनीर खायची इच्छा झाली आहे. थोडी पनीरची भाजी बनवली तर बरं होईल. वेदांत म्हणाला, मामी, मला आमरसपुरी खायची आहे. प्रत्येकाने आपापल्या आवडीचे पदार्थ सांगितले आणि ते सर्व पदार्थ मधुराने बनवले देखील आणि सर्वांना जेवणासाठी बोलवायला गेली. तर सर्वजण म्हणाले, बाहेर खूप गरमी आहे, इथं जेवण घेऊन आलीस तर बरं होईल. सर्वांच्या इच्छा खातर मधुरा सर्व जेवण तिच्या खोलीमध्ये घेऊन गेली आणि सर्वजण एसी मध्ये जेवायला बसले. एवढे सर्व पदार्थ स्वयंपाकघरातून त्या खोलीत घेऊन येणे आणि पुन्हा ती सर्व भांडी स्वयंपाकघरात नेऊन स्वच्छ करताना मधुरा दमून गेली होती. पण तिला वाटत होतं, आता आपण सर्वांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवून त्यांना खायला दिलेत. शिवाय सर्वजण एसी रूम मध्ये पोटभर जेवलेत. त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये एकच पुलाव भात आणि पापड तळूया. दुपारचं जेवण झाल्यानंतर सर्वजण मधुराच्या खोलीमध्ये झोपले. उठल्यावर लगेच चहाची ऑर्डर आली. त्यानंतर सर्वजण बाहेर फिरण्यासाठी गेले. एकटी मधुरा मात्र घरातील कामे करत होती. फिरून संध्याकाळी 7 वाजता सर्वजण घरी आले आणि येऊन बसल्याबरोबर प्रत्येक जण रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला काय हवं आहे हे स्वतःहून मधुराला सांगू लागले. प्रत्येकाची आवड ऐकून मधुरा हैराण झाली. तरी देखील तिने विचार केला, ठीक आहे, आपण प्रत्येकाच्या आवडीचं जेवण बनवूया. त्याप्रमाणे मधुरा स्वयंपाकघरात कामाला लागली. सर्वांचं जेवण झाल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर मधुराच्या खोलीतच सगळे झोपू लागले. मधुराला वाटले होते की रात्री सर्वजण हॉलमध्ये झोपतील, पण तसे काही झाले नाही. शेवटी नाईलाजाने मधुरा आणि मंगेशला दोघांनाही हॉलमध्ये फॅन खाली झोपावे लागले. एसी मध्ये झोपण्याची सवय असल्या कारणाने मधुराला बाहेर झोपच येत नव्हती. पण आपल्या नंदा आणि त्यांच्या मुलांसाठी तिने विचार केला, किती दिवस ते राहणार आहेत, थोडे दिवस आपल्याला बाहेर झोपावे लागले तर काय झाले, असा विचार करत ती कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करत होती. मंगेशला देखील थोडा वेळ झोप लागली, पण तो लगेच उठला आणि म्हणाला, इथे फॅन खाली मला झोप लागणार नाही. मंगेशच्या तोंडावर हात ठेवत मधुरा म्हणाली, अहो, ताईंनी जर हे तुमचं बोलणं ऐकलं तर त्यांना वाईट वाटेल. शांत राहा, त्या काहीच दिवसाच्या पाहुण्या आहेत. जोपर्यंत त्या आहेत तोपर्यंत त्यांना आपल्या खोलीत झोपू द्या. मग मंगेश देखील काहीही न बोलता डोळे बंद करून तसाच पडून राहिला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. मधुरा अक्षरशः कामाला झुंपली होती. तिच्या जे मनात होतं आणि तिला वाटत होतं तसं काहीच घडत नव्हते. खरं तर मधुराला वाटत होते की आपण आपल्या दोन्ही नंदांचा चांगला पाहुणचार करावा, पण त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचे वागणे यामुळे मधुराच्या उत्साहावर जणू विरंजन पडलं होतं. पूजा आणि कविता येण्या अगोदर मधुराने पूर्ण घर स्वच्छ करून प्रत्येक वस्तू अगदी जागच्या जागी ठेवली होती. त्या आल्यावर 2 दिवसात घरातील प्रत्येक वस्तू आणि पूर्ण घर अगदी अस्ताव्यस्त झालं होतं. मधुराने ठेवलेली वस्तू देखील तिला स्वतःलाच सापडत नव्हती. अशातच सोफ्यावरची कव्हरं, बेडवरची बेडशीट तर बघायलाच नको, काही तासात खराब होत होती. सर्व कामं करून मधुरा अक्षरशः थकून जात होती. 4 दिवसांनी मधुराने विचार केला की दुपारच्या वेळेत थोडा वेळ आपल्या रूममध्ये जाऊन एसी मध्ये आराम करावा. ती येऊन बेडवर आराम करू लागली, पण 5 मिनिटे झाली नसतीलच लगेचच कविता म्हणाली, वहिनी, मला कांदे पोहे खावेसे वाटतात. प्लीज माझ्यासाठी कांदे पोहे बनवून आणतेस का? मधुरा आपल्या नंदेच्या तोंडाकडे पाहू लागली. तशी कविता पटकन म्हणाली, अगं वहिनी, आता जेवण केलं हे मला माहित आहे, पण या गरोदरपणात पोटभर खावलच जात नाही आणि खाण्याचा जरी प्रयत्न केला ना तर लगेच उलटी होऊन पूर्ण पोट रिकामं होतं. मधुरा काहीही न बोलता लगेच उठून स्वयंपाकघरात जाऊन कांदे पोहे बनवू लागली. पोहे बनवून तिने कविताच्या हातात पोह्यांची डिश ठेवली आणि बेडवर पुन्हा अंग टाकणार तेवढ्यात मोठी नणंद पूजाचा मुलगा रडू लागला आणि म्हणाला, आई, तू म्हणाली होतीस की मी जेवल्यानंतर तू मला चॉकलेट देणार आहेस. मला आत्ताच्या आत्ता चॉकलेट हवं आहे. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर पूजा लगेचच मधुराकडे पाहत म्हणाली, वहिनी, फ्रीजमध्ये एखादा चॉकलेट असेल तर याला दे, तेव्हा कुठे हा शांत बसेल, नाहीतर हा आपल्या कोणालाच आराम करू देणार नाही. बिचारी मधुरा काहीही न बोलता बेडवरून उठली आणि फ्रीजमधून एक चॉकलेट आणून पूजाच्या मुलाला दिला. असे कोणी ना कोणी सतत मधुराला काम सांगत होते, त्यामुळे तिला आरामच मिळत नव्हता. असे 6-7 दिवस निघून गेल्यानंतर एक दिवशी दोन्ही नंदांनी खूप सारे कपडे बाहेर काढले
आणि मधुराला म्हणाल्या, वहिनी हे कपडे तेवढे धुवून घे. आता एवढे दिवस इथे राहणार म्हटल्यावर तेच कपडे धुवून वापरावे लागणार ना. दोन्ही नंदा मधुराला हे सांगत असताना विमलताई तिथे आल्या आणि त्यांनी आपल्या मुलीचे बोलणे ऐकले. मधुरा त्या कपड्यांना हात लावणार तेवढ्यातच विमलताई म्हणाल्या, मधुरा ते कपडे तसेच राहू दे. कविता गरोदर आहे त्यामुळे तिला कपडे धुणं शक्य नाही. पण पूजा, तुला हे कपडे धुण्यास काही हरकत नाही. मी तुम्ही आल्यापासून पाहते तुम्ही प्रत्येक काम मधुराला सांगत आहात. तिच्या कामात जर तुम्ही तिला मदत केली तर तिचे ही काम थोडेफार हलके होईल. आणि बाळांनो, नाती टिकवायची असतील ना तर प्रत्येक कामात प्रत्येकाचा सहभाग असणे खूप गरजेचे असते. त्यामुळे काम करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो आणि कोणतेही काम करताना कोणालाच थकवा जाणवत नाही. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर विमलताईंच्या दोन्ही मुली रागातच त्यांना म्हणाल्या, आई आम्ही काही दिवस इथे आलो आहोत. तिकडे सासरे राहून रोज कामे करायची आणि 2-4 दिवस इकडे आलो तरी इकडे सुद्धा कामे करायची. मग माहेरी येण्यात काय अर्थ आहे. अरे बाळांनो, तुम्ही एकट्या होतात त्यावेळी कामे कमी असायची. पण पूजा आता तुझी मुलं आहेत आणि कविता तू देखील गरोदर आहेस त्यामुळे कामं वाढली आहेत की नाही. आई वहिनी सर्व कामे करते, ती काहीच बोलत नाही. तू विनाकारण मध्ये बोलून तिच्या कामात अडथळा निर्माण करतेस. विमलताईंनी आपल्या दोन्ही मुलींना खूप चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. शेवटी त्याच्याच पुढच्या दिवशी मधुरा चक्कर येऊन स्वयंपाकघरात पडली. हे जेव्हा ऑफिसमध्ये मंगेशला समजले तेव्हा तो लगेच घरी आला आणि मधुराला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी मधुराची तपासणी केली आणि सांगितलं की तिला खूप अशक्तपणा आला आहे, तिला आरामाची गरज आहे. मंगेश मधुराला घरी घेऊन आला आणि सरळ आपल्या खोलीत घेऊन गेला आणि तिला बेडवर झोपवून सक्त ताकीद दिली की तू बेडवरून खाली उतरायचं नाहीस. मी माझ्या बहिणी आल्यापासून पाहत आहे, त्याने तुला कामाला झुंपली आहे. त्या दोघी कोणतेही काम करत नाहीत. त्यानंतर मंगेश आपल्या दोन्ही बहिणींकडे गेला आणि विमलताई समोरच तो आपल्या बहिणींना म्हणाला, डॉक्टरांनी मधुराला काही दिवस आराम करायला सांगितलंय. तिला खूप अशक्तपणा आला आहे आणि तिच्या अंगात रक्ताची कमी आहे, त्यामुळे तिला पोषक आहारासोबत आरामाची गरज आहे. एवढं बोलून झाल्यानंतर मंगेश विमलताईंना म्हणाला, आई आता मला टेन्शन नाही, कारण तुझ्या दोन्ही मुली तुझ्या मदतीला आहेत. आता तुम्ही तिघी मिळून माझ्या बायकोची सेवा करा. एवढं बोलून मंगेश पुन्हा आपल्या खोलीत गेला. तशा लगेच पूजा आणि कविता विमलताईंना म्हणाल्या, आई खूप दिवस झाले राहून, आता आम्हाला यापुढे राहता येणार नाही. आम्ही संध्याकाळच्याच गाडीने आमच्या सासरी जायला निघतो. एवढं बोलून दोघीही आपापल्या बॅगा पॅक करायला लागल्या. पण त्या दोघींपैकी एकीने सुद्धा मधुराजवळ येऊन तिच्या तब्येतीची चौकशी केली नाही. संध्याकाळ झाली तशा दोघी आपापल्या बॅगा घेऊन सासरी निघून गेल्या. दोन्ही बहिणी निघून गेल्यावर मंगेश मधुराला म्हणाला, तुझ्या आजारावरचे औषध मी पटकन शोधलं की नाही. मंगेशच्या अशा बोलल्यावर दोघेही खळखळून हसू लागले. आता मंगेश आणि मधुरा दोघांनाही समजलं होते की मोठ्या वहिनी अगदी बरोबर वागल्या होत्या आणि वेळेवर त्यांच्या माहेरी निघून गेल्या होत्या. कारण लग्न झालेल्या मुली जेव्हा आपल्या माहेरी येतात तेव्हा त्या काहीच काम करायला मागत नाही. आता याच गोष्टीची प्रचिती मधुराला देखील आली होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मधुरासाठी मंगेशने चतुराईने आपल्या बहिणींना सासरी जाण्यास भाग पाडले. ही त्याची कृती योग्य होती का, याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.